महापालिका निवडणुकीत भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। बंडखोरांचं मन वळवण्यात युतीच्या नेत्यांना यश आलंय, त्यामुळे मतदानाच्या आधीच कल्याण डोंबिवलीत विजयी गुलाल उधळायचं पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये आलेले दीपेश म्हात्रे ही बिनविरोध निवडून आले। बघा, प्रभाग क्रमांक 26 ब मध्ये रंजना पेंडकर, 26 क मध्ये आसावरी नवरे, 27 अ मध्ये मंदा पाटील आणि 24 ब मध्ये ज्योती पाटील आणि 18 अ मधून रेखा चौधरी बिनविरोध निवडून आलेत। भाजपचे आतापर्यंत 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। 26 अ मध्ये मुकुंद पेडणेकर, 26 ब मध्ये मंदार हळवे, 27 ड मध्ये महेश पाटील, 19 क मध्ये साई शेलार आणि 23 अ मधून दीपेश म्हात्रे बिनविरोध निवडून आले। 23 ड मधून जयेश म्हात्रे, 23 क मधून हर्षदा भोईर, 19 अ मधून पूजा म्हात्रे, 19 ब मधून डॉक्टर सुनीता पाटील आणि 30 अ मधून रवीना माळी। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत। गणेश, ठाण्यात शिंदे सेनेने देखील विजयाचं खातं उघडलंय आणि आपण बघतोय भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। काय करशील, राजकीय समीकरण काय म्हणतात तिथे? गिरीश, नक्कीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये घवघवीत यश आहे ते मिळालेलं पाहायला मिळते, कारण की भाजपचे एकूण 15 नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आलेले पाहायला मिळत आहे। मतदानाच्या अगोदरच भाजपला हे घवघवीत यश आहे तेच म्हणावं लागणार आहे, कारण की रवींद्र चव्हाण हे नेतृत्व खरं तर त्या ठिकाणूनच आमदारकीचं करतात आणि तेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये खरं तर ही सगळी निवडणूक आहे ती पार पडताना पाहायला मिळते। त्यामुळे भाजपला एक मोठं घवघवीत यश मतदानाच्या अगोदरच पडले असंच म्हणावं लागणार आहे, कारण की ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये काही प्रमाणात वाद आहे तो दिसून आला होता। युती होईल की नाही असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र अखेर त्या ठिकाणी युती झाली आणि भाजपला घवघवीत यश मिळताना पाहायला मिळते। 15 नगरसेवक निवडून आले आहेत, तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे देखील काही नगरसेवक आहेत ते कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी कल्याण डोंबिवलीमध्ये आहे ते भाजप आणि एकनाथ शिंदे यांचंच कुठेतरी वर्चस्व पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मात्र भाजपचे उमेदवार आहेत ते विजय होताना दिसून येत आहेत। निश्चितच गणेश, कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर युतीत धुसफूस आहे, तरी देखील रवींद्र चव्हाण यांचा मोठा प्रभाव तिथे दिसून आलेला आहे। भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, विजयी झालेले आहेत। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।